तर कसं आहे पब्लिक, सकाळी उठलो तर आज मम्मी मस्तपैकी शेण बिन उचलून झाडून बिडून काढत होती. म्हणलं आज तर लय मस्त काम झालं हो, एकदम निवांत वाटत होतं. पण मग काय काम करा ते काही कळतच नव्हतं, इकडे तिकडे हिंडत होत. म्हणलं चला मग काय दूध बीत काढून घेऊ. मस्तपैकी दूध बीत काढायला बसलो, पण त्याच्यामध्ये सकाळी सगळी मासे पण लय अडण करते होती. गाय दूध खाऊ देत, दूध बीत काढणं झालं. पण आमचे शेरूल दररोज दूध देत राहतो मी, ती आज मस्तपैकी येऊन बसलो. पण मग त्याचं दूध बंद करून टाकलेलं आहे, कारण तो जर कुठे गेला आणि त्याला जर आवाज दिला शेरो म्हणून तो येतच नाही जवळ. त्याला म्हणलं तुला इतकं दूध पाजून तू आमचं ऐकत नाही, मग तुला दूधच द्यायचं नाही. मग दुपारी मित्रास कॉल आलता, त्याचं चालू होतं उसमय ट्रॅक्टर आणायचं. दुसऱ्या शेतामध्ये चालू होतं, पण मग त्या ट्रॅक्टरचं संपलं डिझेल. तो आणि आपल्या शेतात जाय कॅन घे आणि गाडी पण घेऊन ये. पण तेवढे त्याची गाडी झाली पंच, इकून तिकून त्याची गाडी घेऊन गेलो. मग रस्त्याने जात होतं, मित्र दिसला भाऊ, हे लाख मोलाची जोडी त्याच्यावरली मस्तपैकी वखर आणतो त्या शेतामध्ये. डायरेक्ट एक फॉर्च्युनरची होती शेतकऱ्याची. मग काय गेलो गावामध्ये, गाडी पंक्चर झालेली होती, तरी पण कशी तरी गावात घेऊन आलो. मित्र म्हणे घरून शयन घेऊ, म्हणजे गाडीला पंक्चर काढण्यासाठी लावून देऊ. मग गाडी पंक्चरला लावून दिली. मग चाला म्हणलं डिझेल आणायला जातच होतो. मित्रांनी आपल्या डेअरीहून पैसे घ्यायचे म्हणे. म्हणलं चाल मग काय ते तिथं डेअरीहून पैसे घेतले. म्हणलं चाला आता डिझेल आणायला जातच होतो. पण म्हणलं आज बुधवार तुम्हाला पब्लिक दाखवा म्हणलं आपली चापानेरची बुधवार होता, तरी पण काही एवढे लोक नव्हते. पण म्हणलं चाला आता आपण डिझेल आणाल. आणि बस स्टँडवर व्हिडिओ काढत होतो, तर सगळे लोक माझ्याकडेच पाहत होते. मला लई कस तरी वाटत होतं भाऊ, म्हणलं आता चाला इथून लवकर कल्टी मारू आपण. आणि मित्र इतकी फास्ट गाडी चालत होता, म्हणलं पडलो जर ना लागन कमी, घरचे जास्त हाणतील म्हणलं भाऊ आपल्याला. आणि तुम्हाला हे नारळाचे झाड दिसत असं नाही, चापानेरला फेमस जागा आहे फोटो काढण्यासाठी. अर्ध्या चापानेरले पोरं तिथं फोटो काढायला जाते, कारण 4 मीच गेलो तिथं फोटो काढण्यासाठी. मग नंतर डिझेल घेऊन आलो, ट्रॅक्टर मध्ये टाकून दिलं. मित्र आणि मी हाणतो म्हणजे ट्रॅक्टर, त्याला वाटत होतं याला ट्रॅक्टर येत. हा एक तर ऊस मोडन नाही तर ट्रॅक्टरचं काही मोडन म्हणे, ट्रॅक्टर पुढं पण देईन म्हणे पलटी करून. त्याच्यामुळे तो मला काही शिकवत नव्हतं. मग नंतर त्याला म्हणलं मला शिकवता आणि ट्रॅक्टर तर मी थांबतो, नाही तर मी चाललो म्हणलं. त्यानं मग मला मस्तपैकी ट्रॅक्टर शिकवलं, गिअर बिअर मस्तपैकी. आणि त्याला हँडल काढायचं असल्यानंतर पायामध्ये स्टेअरिंग आहे. पण मग ट्रॅक्टर शिकलोच होतो, पण नंतर इतकं जेवढ येतो म्हणलं चाला घरी, कारण गाईला त्यांना पण सारा टाकत होता. घरी आलो, सगळ्याला गिन्नी गवत वगैरे टाकून घेतलं. पण पावसाचं वातावरण इतकं खतरनाक झालं, तर ढग बिग मस्त. घरी आलो मग यायला लागला पाऊस. म्हणलं उबर झालं आपण लवकर घरी आलो, कारण तिथं असताना वल्लच झालं असतं. आज मस्तपैकी ट्रॅक्टर बिक्टर शिकून घेतलं. व्हिडिओ तुम्ही शेवट लोक पाहिल्याचे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून घ्या.